अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस। वसुबारसाच्या पूजनाने तुमच्या घरातही सुख शांती भरभराट नांदू दे, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हा सगळ्यांना वसुबारसाच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस, रमा एकादशी। या दिवशी गायीची तिच्या पिल्लांसोबत पूजा करायची असते। याच दिवशी आपण पंता लावतो आणि खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते, म्हणून याला दिवाळीचा पहिला दिवस मानला गेला आहे। वसुबारस कशी साजरी करावी, प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गायी आणि वासराची कशी पूजा करावी, तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, यंदा 17 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार या दिवशी रमा एकादशी आहे आणि वसुबारस सुद्धा आहे। आता रमा एकादशीच्या दिवशी तुमच्या जवळपास जर गायीचा गोठा असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा करायची आहे। गायीच्या तिच्या पिलांसोबत पूजा करायची असते। आता प्रत्येकाच्या घराजवळ गोठा आहे असं नाही, असं म्हटलं जात आहे की जिथे गाय आहे तिकडे साक्षात विठ्ठलाची पावले आहेत। ज्यांच्या घरात जर गायीचा गोठा असेल, जवळपास जर गायीचा गोठा असेल तर नक्कीच जाऊन गायीची आपल्याला पूजा करायची आहे। आणि ज्यांच्या घरात किंवा घराजवळ गोठा नाही आहे त्यांनी घरात गाई वासराची जी मूर्ती असते त्यांची पूजा कशी करावी, कारण आजकाल शहरामध्ये आपल्याला गोशाळे जरी बघायला मिळतात तरीसुद्धा ते खूप खूप लांब असतात आणि आपल्या सांसारिक अडचणींमुळे आपल्याला लांब जाऊन तिथं पूजा करणं शक्य होत नाही। तर आपल्याच घरात गाई आहे आणि आपल्याच त्या गायीची पूजा करायची आहे। आता जर तुम्ही गोठ्यात जाऊन पूजा करणार असेल तर ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगते। बघा, अगदी एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभर नाही तर प्रदोषकाळी गायीला जाऊन गोठ्यात जाऊन तुम्ही गायीची पूजा करायची आहे। आता एकादशी असल्यामुळे गायीचा सुद्धा उपवास असतो असं म्हणतात। मग बघा, गायीला काय खाऊ घालावं। आता बऱ्याच ठिकाणी असं आहे की गायीला तुम्ही बाजरी खाऊ घालू शकता, खरं तर गायीचा सुद्धा उपवास असतो, म्हणून या दिवशी आपल्याला फक्त गायीला गूळ खाऊ घालायचं आहे। मग तुम्ही जर डाळ खाऊ घालणार असाल किंवा गहू किंवा बाजरी खाऊ घालणार असाल तर ते चुकीचं आहे, कारण एकादशीच्या दिवशी गायीचा सुद्धा उपवास असतो। असं म्हणतात की गायीच्या पोटी 33 कोटी देव आहेत। हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आपण तिला गोमाता म्हणतो। खरं तर भगवान बाळकृष्णाने स्वतःला गोसेवेमध्ये एवढं सामावून घेतलं होतं की त्यांना गोपाल असं म्हटलं जातं। आणि गायीची महती खूप आहे। पृथ्वीवर अमृत हे खरं तर दूध आहे आणि आपल्याला गायीच्या स्वरूपात मिळत असतं। फक्त दूध नाही तर गायीच्या स्वरूपात आपल्याला 5 पदार्थ मिळत असतात, त्याला आपण पंचगव्य असं म्हणतो। दूध, दही, गोमूत्र, गायीचे शेण हे सुद्धा तेवढंच पवित्र आहे। घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी गोमूत्र आणि गायीचं शेण खूप चांगलं काम करत असतं। आता आपल्याला जर तुम्ही गोठ्यात जाऊन पूजा करणार असाल तर नक्कीच जाताना तुम्ही पाणी घेऊन जा। गायीच्या चारही पायावर तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे, जल अर्पण करायचं आहे, गायीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे। फूल असेल तर फूल लांबूनच तुम्ही गायीला अर्पण करू शकता आणि ह्या दिवशी आपल्याला गुळाचा नैवेद्य गायीला खाऊ घालायचं आहे। गायीला प्रदक्षिणा मारावी। जर तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारू शकत असाल तर अतिशय उत्तम, नाही तर कमीत कमी एक तरी गायीला प्रदक्षिणा मारावी। गायीचे दर्शन घ्यावं, त्याचबरोबर गायीचे जे पिल्लू असतील त्याची सुद्धा तुम्ही पूजा करायची। आता हे करून झालं, प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी किंवा बाळासाठी हे व्रत करत असते। मग आता एकादशीचं व्रत तुम्ही करणार असाल, म्हणजे एकादशीचं व्रत असेल तर तुमचं वसुबारसेचं सुद्धा व्रत होतं। पण जर तुम्हाला एकादशीच करायची नसेल तर मग म्हणतात की दिवसभर तुम्ही फलाहार घेऊ शकता आणि संध्याकाळी बाजरीची भाकरी किंवा गवारच्या शेंगा खाऊन उपवास सोडायचा असतो। ज्यांचा रमा एकादशीचा किंवा जे महिन्यातून एकादशी धरतात त्यांचा उपवास जर असेल तर त्यांनी तोच कंटिन्यू करावा। आणि ज्यांना आपल्या लेकरा बाळांसाठी उपवास करायचा असेल तर त्यांनी दिवसभर फलाहार घ्यावा आणि संध्याकाळी गवारीची भाजी आणि भाकरी खावं। याचा तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं, म्हणजे तुम्हाला तो ग्रहण करायचं आहे आणि तो अर्पणही करायचं आहे या पद्धतीने। तर चला आता बघूया की आपण घरातल्या घरात वसुबारसाची पूजा कशी करायची। तर मी तुम्हाला नेहमी सांगते की कोणत्याही पूजेची सुरुवात दिवा लावून करायची असते। दिव्याच्या साक्षीने आपल्याला पूजा करायची असते। तर दिवा लावून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। जर तुम्ही ही पूजा सकाळी करणार असाल तर नक्कीच गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्र जप करून 21 वेळा किंवा 51 वेळा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला ती मूर्ती तामणातून काढून स्वच्छ वस्त्राने तुम्हाला साफ करायचे आहे आणि नंतर जागेवर ठेवून द्यायचे। हे सगळं करत असताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे। कुठल्याही पूजेची सुरुवात आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजनेनेच करायची असते।
तुमच्याकडे जर लाल फूल असेल तर गणपती बाप्पांना ते फूल अर्पण करावं. नंतर दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करू शकता. गणपती बाप्पांना गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. नैवेद्यम समर्पयामी. तर गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर आपल्याला नंतर येतं ती तुमच्या घरात गायची मूर्ती असेल, कारण अर्थात जर तुम्ही गोठ्यात जाऊन पूजा करणार असेल तर चांगलंच आहे. पण जर तुम्हाला तुमच्या जवळपास गोठा नसेल आणि गाय वासराची मूर्ती असावीच आपल्या घरात, ते पण गायची तिच्या बछड्यासोबतची मूर्ती, ज्या पद्धतीने तुम्हाला मी ते स्क्रीनवर दाखवत आहे त्या पद्धतीने, तर आता या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला मंत्रजप करायचा आहे. मंत्रजप करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्रजप तुम्ही 51 वेळा पठण करायचा आहे. बघा, प्राचीन काळापासून हिंदू धर्मामध्ये गायला अतिशय पवित्र मानले जाते. गायीच्या पोटी 33 कोटी देव आहेत अशी मान्यता आहे, म्हणून तर तिला गोमाता असं म्हणतात. आणि खरं तर गायीची उपयुक्तता पाहूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची पद्धत आहे. गायीच्या थोरवीमुळे राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा सुरू केली आहे. भगवान श्रीकृष्णांनी तर स्वतःला गोपाल म्हणून घेतलं आहे. आपण अनेक प्रसंगी दान करत असतो, पण खरं तर गोदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. आणि आजही असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या कुठल्याही शुभदिनी ते गोदान करत असतात. आता आपण एवढे तर गोदान करू शकत नाही, पण या वसुबारसेच्या निमित्ताने नक्कीच आपल्याला गायीची पूजा करायची आहे आणि गायीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ज्यांच्या घरात गाय आहे तिथे विठ्ठलाचे पाय आहेत. संत तुकाराम महाराज नेहमी म्हणायचे की नक्कीच आपल्या केंद्रामध्ये सुद्धा जे लोक दुःखी आहेत त्यांना गोमातेची सेवा करण्यासाठी सांगितलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की गाय आपल्याला अमृत देत असते. म्हणजेच काय, गायीच्या स्वरूपात आपल्याला दूध मिळत असतं आणि दूध हे पृथ्वीवरील अमृत आहे. गायीपासून आपल्याला पंचगव्य सुद्धा मिळत असतं, जे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. पंचगव्य म्हणजे काय, तर गायीपासून आपल्याला 5 पदार्थ मिळतात. त्याच्यामध्ये दही, तूप, शेण, गोमूत्र आणि दूध असे 5 प्रकार आपल्याला गायीपासूनच मिळत असतात. तर आता हे सगळं करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप तुम्हाला करायचा आहे. जिथे गाय असते तिथे भगवान श्रीकृष्ण असतातच, म्हणून आपल्याला ह्या दिवशी जर तुम्ही सकाळी मांडणी करणार असेल तर नक्कीच तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करा. जर तुम्ही संध्याकाळी मांडणी करणार असेल तर तुम्हाला फक्त गणपती बाप्पांची मूर्ती पूजेसाठी ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला गायीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि नंतर तुम्हाला भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करायचा आहे. मग आता बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं मंत्रजप तुम्ही करू शकता. नाहीतर मग तुम्ही एक वेळेस पुरुषसूक्त म्हणू शकता. तुम्हाला ज्या सेवा म्हणता येतील त्या तुम्हाला म्हणायच्या आहेत. बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 51 वेळा किंवा 108 वेळा तुम्हाला मंत्रजप करायचा आहे. कारण ह्या दिवशी रमा एकादशी आहे, तर आपल्याला नक्कीच भगवान श्रीकृष्णांची सुद्धा सेवा करायची आहे. तर बघा, बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर ती मूर्तीसुद्धा आपल्याला 2 विड्यांच्या पाण्यावर ठेवायच्या. हळद कुंकू, त्याच्यावर हळद आणि तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत. त्यानंतर हळद कुंकू अर्पण करायचे आहेत. नंतर बाळकृष्णांची मूर्ती स्थापन करायची आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळकृष्णांना वस्त्रसुद्धा परिधान करू शकता. या दिवशी बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करायला विसरू नका. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करायचा आहे. तर ही झाली बाळकृष्णांची सेवा. जसं मी सांगितलं की या दिवशी भगवान बाळकृष्णांना सुद्धा तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तुम्ही गाईला सुद्धा तुळशीपत्र अर्पण करू शकता. बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करायचा आहे. घरातली लक्ष्मीचे आगमन व्हावे याच हेतून आपल्याला गायीची पूजा करायची असते. वसू म्हणजे काय, धन, आणि त्यासाठी असलेली वारस म्हणजे द्वादशी. पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करत असतात. ज्यांच्याकडे घरी गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा नैवेद्य केला जातो. या दिवशी गहू आणि मूग खाऊ नयेत असे म्हणतात. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगा यावर उपवास सोडतात. आता प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे, पण अशी पद्धत आहे की बाजरीची भाकरी गवारीच्या शेंगा आपल्याला उपवास सोडायचा असतो. बाकी गहू किंवा जी काही तुम्हाला मी डाळ सांगितले, मूग डाळ, तर ती तुम्हाला खायची नाही. पण ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की गाईला आपण ह्या दिवशी कुठलंही धान्य खाऊ घालायचं नाही, मग गहू असो डाळ असो हे आपल्याला खाऊ घालायचं नाही. मग आपल्याला ह्या दिवशी गाईला आपल्याला काय खाऊ घालायचं किंवा काय नैवेद्य द्यायचं आहे, तर ह्या दिवशी आपल्याला गाईला फक्त गुळाचं नैवेद्य द्यायचं असतं. गुळच गाई ग्रहण करत असते, कारण अर्थात एकादशीच्या दिवशी गाईचा सुद्धा उपवास असतो असं म्हटलं गेलं आहे. आणि ह्या दिवशी आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे, म्हणून तुळस आपण आदल्याच दिवशीच तोडून घ्यायचे. आणि कसं आहे, एकादश असल्यामुळे पण आपण तुळसला हात लावायचं नाही आहे.
तुळशीला पाणीसुद्धा अर्पण करायचं नाही आहे, कारण अर्थात तुळशीलासुद्धा उपवास असतो असं म्हटलं गेलं आहे. नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला जर तुम्हाला गाईची आरती येत असेल तर नक्कीच तुम्ही गाईची आरतीसुद्धा म्हणायची आहे. दिवाळीचा पहिला दिवस आहे म्हणजे वसुबारस आहे. या दिवशी घर गोठे स्वच्छ केले जातात. सगळीकडे आनंद वातावरण असते. शेतावर शेतीचे इतके दिवस राखणीसाठी केलेल्या गायी आपल्या बछड्यासह वसुबारसेच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरी परत येतात. तेव्हा तिचे स्वागत करूनच तिच्या मागोमागे येणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसेला उंबरठ्यावर ओढून घरात घ्यायची पद्धत आहे. शेतीच्या कामात मदत करणाऱ्या सर्व जनावरांविषयी आपली भारतीय संस्कृती अतिशय प्रेमळ आहे. गाय तर कुटुंबातील एक सदस्य मानले गेले आहे. घरातले अखंड मातृत्व म्हणजे काय, गाय. या गोमातेचे पूजन तिच्या वारसासह या दिवशी केले जाते. या दिवशी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ ग्रहण करू नयेत असं म्हणतात. का? कारण कामधेनूचे रूप आपल्या घरात गायीत पाहून तिची पूजा करावी आणि श्लोक म्हणावा. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे जर गोठा असेल तर तिकडे जाऊन तुम्ही पूजा करावी, नसेल काही कारणाने तर आपल्या घरातील ही कामधेनू गाय ही आपली गाय आहे आणि ही तिची तुम्हाला पूजा करायची आहे. एक श्लोक तुम्हाला सांगते. शिरोधार्णव संभूते सुरासुरस नमस्कृते सर्व देवमये मातृगृहानध्यम नमस्तुते. म्हणजेच काय, क्षीरसागरातून जन्मलेल्या सूर असुरांना सुद्धा वंदनीय असलेल्या जिच्या शरीरात सर्व देव आहेत, हे माते, हा माझा पूजेचा अर्घ्य घे, तुला माझा नमस्कार असो, असं आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर तुम्हाला बघितलं याच पद्धतीने आपल्याला वसुबारसेची पूजा करायची आहे. ही पूजा करून तुम्ही सकाळी पण करू शकता, संध्याकाळी पण करू शकता. पण गाईच्या गोठ्यात जाऊन जर तुम्हाला पूजा करता आली तर नक्कीच तुम्ही संधी सोडू नका. जसं व्हिडिओमध्ये मी सांगितलं की सर्वात श्रेष्ठ काही दान असेल तर ते गोदान आहे. पण आपल्याला ते करणं शक्य होत नाही आणि ज्यांना वसुबारसेच्या दिवशी आपल्याला जर गाई वासरांची मूर्ती आणायची असेल तर नक्कीच ही मूर्ती आणू